उर्मिलाताई गायकवाड म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध गाडा मालकीन. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गाडा मालकांच्या खांद्याला खांदा लावून आता गाडा मालकीन सुद्धा पुढे येऊ लागले आहेत. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे उर्मिलाताई आहेत. उर्मिलाताई ह्या कर्नाटक इथे गेल्या 28 वर्षापासून राहत आहेत. उर्मिलाताई यांच्या मिस्टरांचे नाव माणिक शेठ गायकवाड असे आहे. उर्मिलाताई यांचे मथुरा फार्म हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या गावात आहे. उर्मिलाताई यांना बैलगाडा शर्यती पाहून बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. हा नाद जोपासण्यासाठी त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर रुबाब नावाचा बैल विकत आणला. उर्मिलाताई यांनी टॉपचे मैदान मारण्यासाठी मोठी खरेदी करण्याचे ठरवले. उर्मिलाताई यांनी 1 वर्षाच्या करारावर 7 लाख रक्कम देऊन अर्जुन नावाचा टॉपचा बैल आपल्या दावणीला आणला. उर्मिलाताई ह्या स्वतः रुबाब बैलाचे नियोजन करतात व स्वतः मैदानात सुद्धा हजर राहतात. उर्मिलाताई यांच्या बैलगाडा शर्यती मागे त्यांचे कुटुंब आणि त्यांचे मिस्टर माणिक शेठ यांची खूप मोठी साथ उर्मिलाताई यांना मिळाली. उर्मिलाताई यांची सुरुवातीच्या काळामध्ये बैलगाडा क्षेत्रात फसवणूक होत होती. वायदी देऊन सुद्धा मैदाना दिवशी बैल मैदानात नसायचा. असे कित्येक वेळा उर्मिलाताई यांच्या बरोबर घडले. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये झालेल्या फसवणुकीला न घाबरता बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये उर्मिलाताई पुढे आल्या. उर्मिलाताई यांचे नाव पुसेगाव मैदानाच्या वेळेस चर्चेत येऊ लागले. उर्मिलाताई ह्या प्रसिद्ध गाडा मालकीन होण्यामागे अर्जुन या बैलाचा खूप मोठा वाटा आहे. उर्मिलाताई यांच्या या धाडसामुळे कित्येक महिला वर्ग बैलगाडा शर्यत क्षेत्राकडे नक्की वळलेला दिसेल आणि येणारा काळ हा गाडा मालक नव्हे तर गाडा मालकीन गाजवताना दिसून येतील. याचमधील एक बैलगाडा शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध गाडा मालकीन म्हणून उर्मिलाताई यांना ओळखले जाईल.